बिनपटाची चौकट. लेखिका इंदुमती जोंधळे. अभिवाचक सुप्रसिद्ध अभिनेत्री, मराठी प्रेमी आणि सजग वाचक माननीय प्राजक्ता हनमघर. पद नसलेलं घर. पृथ्वीराज चौहाननं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आई वडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं सांगितली. माझा आजोळ आंबेजोगाई तालुक्यातील देवळा हे गाव. तिथं माझ्या मामांच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथे मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले व त्यांचे जिवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभाव गुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघंही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या 2 बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबराववर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली. मंदिरात सायंकाळी गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे. अगदी सरळ, साध्या, सोप्या भाषेत. साहेबरावांचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्यानं मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावावर येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावांचा नकळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरे तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही त्यांच्यावरील सर्व संस्कार ब्राह्मणाचे होते. ते जानवही घालत होते. त्यातच ते 2 पोरांचे बाप होते. घरात बायको होती. शरीर यष्टी कमावलेली होती. त्यांचे पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणारं होतं. आणि हेच कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिने साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात. साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलानं साहेबरावचेच कपडे घातले. धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात चोरे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. ती स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावाने कमलाला घोड्यावर खेचलं. रिकीबीत पाय ठेवताना पाय निसटला. पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर, कोणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडलं. त्यानंतर ते कुठे गेले, कुठे राहिले, कसे राहिले, कोणाकडूनही कळलं नाही. आमच्या गाववाले आजी सांगतात की तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं. फार देखणी होती, हुशार होती, आणि म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा, रंगनाथचा विश्वासघात केला होता. त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवटपर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं, कमली ज्या दिवशी घरातून गेली त्याच दिवशी मला मेली. खरोखरीच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. वडील 7वी शिकलेले, हाडाचे शिक्षक. त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. आईही शिकलेली होती. दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे. खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाही. तीही आली नाही.
या दोघांचा एकमेकांवर खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म. पोरगी मी बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम, रमेश तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुक अंधुकचं आठवतं. आमचं घर उंचावर होतं, गढीवर. 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटं स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर 2 खोल्या. आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सर्व घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 5-6 पायऱ्या उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा. मी कोपऱ्यात न्हाणी. तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली. त्यांच्या पुढे न्हाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी गाईचं दूध चरवीत काढून झाकून ठेवायचे. न्हाणीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं. आई भराभर आंघोळी घालून द्यायची. मी वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट घडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे. चटई टाकायचे. तोवर आम्ही तिघं हाताची घडी घालून बसायचो. ते उभा पेला भरून धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या व श्रीरामच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ झाला नाही तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट, शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जास्तच होता. अखेर पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यावर ते जर झोपलेले असतील आणि त्यांच्याकडे त्यावेळेस कोणी आलं किंवा उठवायची वेळ आली तर जो कोणी त्यांना उठवेल त्याला एक थापड खावीच लागेल. म्हणजे मी किंवा श्रीरामच. रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये 1.5-2 वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौघं भावंड झालो होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग त्यांनी किराणा दुकान घातलं. दुकानाचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गुराखी येऊन गाई गुरं चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळीच 4 पखाली पाणी आणून रांजण भरून जायचा. प्यायचं पाणी तेवढे वडील घेऊन यायचे. सोवळ्यात आईचं भलतंच सोवळं. ब्राह्मण असल्याने, त्याच संस्कारात वाढल्याने वडीलही मराठापण विसरून सोवळे बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभराचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातील कित्येक माणसं, कित्येक जाती धर्मांची, स्त्री पुरुष, मुलं बाळ, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं भागच पडे. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? ती काय सांगणार की त्यांचा पारा चढे. तापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणे, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही, पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवला पाहिजे ना. त्याचा काय भरवसा. नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच पुढे सगळं बदललं. क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ना, ते खोटं नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्यावर केसाला टॉवेल व पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच ओले केस होते. चुलीच्या आवेल्यात तूरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक टिमली होती.
लहान बहीण रडू लागली म्हणून तिने हात धुतला आणि तिला पाजू लागली. इतक्यात दुकानावर कोणीतरी गिऱ्हाईक आलं. पुरुष माणूसच असावा. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण तो अगदी अजिजी करू लागला. त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं. खाली दुपट्यावर टाकलं. दुकानाची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई पैसे 2 दिवसांनंतर आणून देतो, लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस? काय सामान दिलंस? किती पैसे घेतलेस? कुठे आहेत ते पैसे? आई गप्पच. कारण वडिलांच्या आज्ञेचा तिने भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. ती गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापाने अण्णांचे डोळे लाल भडक झाले. हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दणकन पाठीत घातला. पुन्हा दुसरा डोक्यात खणला. त्याबरोबर ती भोवळ येऊन झाडकन खाली कोसळली. पलीकडून एक भलं मोठं दगडी जातं होतं. त्यावर तिचं डोकं आपटलं. तिनं फक्त एकदा आई म्हटलं. जात्याच्या बाजूने रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सर्व पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसावरील फडकं लालभडक होऊन खाली पडलेलं होतं. सगळे केस रक्ताने माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लुळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यानं अंबरडा फोडला. त्याबरोबर दोन्ही भावंडही जोर जोराने ओरडले. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवीभर पाणी ढसाढसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि दाळ मोकलून रडू लागले. हे काय झालं बाळांनो? हे काय झालं? संपलं सारं. माझी 4 पाखरं 4 दिशांना पांगतील. क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचाही भविष्यकाळ समोर दिसला असावा. हा म्हणता अख्खा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं जवळ घेणं. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत घालून अंबेजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे 4-5 दिवसांनंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला त्यानंतर आई कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवट पाचता सोडलं. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा फार कोळसा झाला होता. आई गेली. वडील पोलीस कस्टडीत. बिनपटाची चौकट. लेखिका इंदुमती जोंधळे. अभिवाचक सुप्रसिद्ध अभिनेत्री, मराठी प्रेमी आणि सजग वाचक माननीय प्राजक्ता हनमघर.